नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 800ची तेजी। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 800ची तेजी। पण ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्यामुळे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 800ची तेजी। आणि या तेजीमध्ये अखेर ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव नक्की कुठून कुठपर्यंत पोहोचेल या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 800ची तेजी। पण ऑक्टोबर महिन्यात नक्की काय घडणार, अशा कोणत्या घडामोडी घडणार की ज्यामुळे ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात 100% येणार 800ची तेजी। आणि या तेजीमध्ये अखेर ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव, चला बघून घेऊया। आणि अशा कोणत्या घडामोडी आहेत की ज्या घडामोडीमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 100% या ठिकाणी प्रचंड तेजी दाखवणार आहे। तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी बाजारभाव पातळी आहे ती मागच्या 4-8 दिवसामध्ये सुधारली। सध्या बाजारभाव आपल्याला 4700च्या आसपास दिसतोय, नाही अशातला भाग नाही। पण लक्षात घ्या मित्रांनो की मागच्या 4-5 दिवसांपूर्वी मोदी सरकारने कच्चं खाद्यतेल आयात शुल्क 20% वाढवलं आणि त्याच्यामुळे 4000 ते 4400 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान असणारा भाव 4700 पर्यंत पोहोचला। ही तेजी कायम राहणार का? होय मित्रांनो, ही तेजी कायम राहणार। पण असं काय घडणार की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये ऑक्टोबर महिन्यात बाजारभावात 800ची तेजी येणार? एक एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगतो। लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय या ठिकाणी परिदृश्य बघा। आंतरराष्ट्रीय परिदृश्य बघितलं तर लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेतील फेडरल बँक आहे मित्रांनो, सगळ्यात मोठी, जशी आपली आरबीआय असते तिथली फेडरल रिझर्व्ह, त्यांनी काय केलं की 0.5% तिथं व्याजदरात कपात केली, म्हणजे कमी केलं। व्याजदर जर मित्रांनो कमी केलं तर लक्षात घ्या आपल्याला पैशाचा फ्लो मार्केटमध्ये वाढताना दिसतो। आणि मला सांगा, पैशाचा फ्लो मार्केटमध्ये वाढला तर याचा फायदा जसा मागच्या 3-4 दिवसात शेअर मार्केटला मिळाला ना, तसा फायदा मित्रांनो ॲग्री कमोडिटीजला मिळतो। आणि त्याच्यामुळे मित्रांनो ऑक्टोबर महिन्यात आपल्याला सिवॉट वरती जो सोयाबीनचा बाजारभाव सध्या $10 प्रति बुशेल दिसतोय, तो 100% मित्रांनो आपल्याला ऑक्टोबर महिना संपता जागतिक बाजारात $11 प्रति बुशेल्स पर्यंत पोहोचताना दिसणार आहे। आणि याच्यात वाढ किती वाढली? 10%। मला सांगा, जागतिक बाजारात 10% बाजारभाव वाढतोय म्हटलं, इथं 5-6% तर वाढेल ना। 5-6%चा अर्थ काय? तर 300 रुपयांची कमीत कमी तेजी। मग तुम्ही म्हणाल सर 300ची तेजी आली, हरकत नाही, पण सर तुम्ही तर 800ची तेजी म्हणले आणि तर 300ची आली। मित्रांनो, हे पहिलं कारण आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील या अनुकूल परिस्थितीमुळे 300ची तेजी या ठिकाणी येणार। मी पुन्हा सांगतो, मी 800ची तेजी म्हणलो, पण कसं समजावून सांगतो। 300चं कळालं का? आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या देशात काय घडणार आहे। आता आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकार हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू करणार आहे। हमी भाव किती आहे? 4892 रुपये प्रति क्विंटल। मला सांगा, सरकारने या भावावर सोयाबीन खरेदी सुरू केली, व्यापाऱ्यांना याच्यापेक्षा जास्त दर त्या ठिकाणी द्यावा लागणार का नाही? म्हणून मोकळ्या मनानं लक्षात घ्या, खुल्या मार्केटमध्ये बाजारभाव 5000 ते 5100 व्यापाऱ्यांच्या खरेदीमुळे, सरकारच्या या खरेदीच्या धोरणामुळे होणार।
म्हणजे अमेरिकेमुळे 300 वाढणार आणि सरकारच्या महाखरेदीनंतर 200 कमीत कमी तेजी येताना दिसू शकते. त्यानंतर बघा मित्रांनो, या दोन घडामोडीसह 1 ऑक्टोबर नंतर काय घडणार तुम्हाला समजावून सांगतो. 1 ऑक्टोबर नंतर मित्रांनो आपल्याकडे परतीचा पाऊस परत फिरणार आहे. यंदाच्या वर्षी आपली सोयाबीनची जी पेरणी आहे लवकर झाली आहे म्हणून कापणी परतीच्या पावसाच्या तडाख्यात सापडू शकते. आणि हे फक्त महाराष्ट्रात होणार आहे का? नाही. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा आणि उत्तर प्रदेशचा काही भाग जिथं सोयाबीन आपल्याला पिकताना दिसते, तर या राज्यांमध्ये जर असं घडलं तर मला सांगा मग मित्रांनो काय होणार? त्या ठिकाणी आपलं सोयाबीन डॅमेज होऊ शकते, क्वालिटीचा इश्यू होऊ शकते. तर याच्यामुळे कुठं ना कुठं काही ना काही फटका बसू शकतो आणि याचाही आधार आपल्याला 1 ऑक्टोबर नंतर बाजारभावाला मिळताना दिसू शकतो. लक्षात घ्या मित्रांनो, अमेरिकेतील घटना, त्यानंतर ही महाखरेदी सरकारची, त्यानंतर परतीचा पाऊस आणि महत्त्वाची गोष्ट की कच्च्या खाद्यतेलाचे आयात शुल्क जे 20% वाढवले त्याचाही इम्पॅक्ट आणखी संपूर्णतः पडायचा राहिला. या सर्व अनुकूल घडामोडींच्या परिणामामुळे सुरुवातीला 1 ऑक्टोबर नंतर सोयाबीनचा बाजारभाव 5,000 पार, त्यानंतर 15 ऑक्टोबरच्या आसपास 5,250 पार आणि सगळं काही व्यवस्थित घडलं तर 800ची तेजी येऊन बाजारभाव 5,500 पार 31 ऑक्टोबरपर्यंत झाला तर आश्चर्य वाटायला नको. तर मित्रांनो, आता भविष्यात आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावाची दशांदिशा जाणून घ्यायची की बाजारभाव वाढणार की घटणार, वाढणार तर किती वाढणार, कुठून कुठपर्यंत पोहोचणार, याची अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.